शूलपाणी म्हणा. पार्वती पते पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी म्हणा. पार्वती पते पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी. 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 पार्वती पते पार्वती पते पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी. 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 पार्वती पते पार्वती पते पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी. बोला कुंडली कवरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षी नारद महाराज की जय. समस्त संतन की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. सोमेश्वर भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सनातन धर्म संजीवक भगवत पूज्यपाद्य यतिवर जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज की जय. गो माता की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया. मंदिरामध्ये सगळेजण आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. शास्त्री बुवा काय प्रवचन करतील हे ऐकण्यासाठी अतिशय आतुरतेने बसलेले होते. शास्त्री बुवा आले
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले, मुखमंडलावरती ज्ञानाचं तेज झळकते, कर्णकुंडलामध्ये कानामध्ये कर्णकुंडल डोलतायत, कपाळावरती भस्म लावलेलं आहे, गोपीचंदनाचा टिळा लावलेला आहे, अंगावरती उपर्ण घेतलेलं आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या आहेत. आणि असे शास्त्री बुवा आपल्या आसनावरती येऊन बसले आणि शास्त्री बुवांनी प्रवचनाला सुरुवात केली. शास्त्री बुवा सांगतायत की पत्नी माझी, पती माझे, मुलगा माझा, मुलगी माझी, नातेवाईक माझे. वास्तविक या नातेवाईक शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. त्यातले म्हणजे नातेवाईक. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि आप्तेष्ट, आप्तेष्ट, आपत्ती टाकणारे आप्तेष्ट, हे सगळं आम्हाला माहितीये, तरी सुद्धा आम्ही माझं 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 करतो असं शास्त्री बुवा सांगतायत. माझ्या पदरचं नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि ते सांगतायत हे सगळं जरी तुला लौकिक दृष्ट्या आपलं वाटत असलं ना, तर या लौकिक दृष्ट्या यातलं तुझं कोणी नाही. शेवट जर तुझ्या बरोबर कोणी येणार असेल ना, तर ते भगवान शंकर आहेत आणि त्यांच्याच चरणाशी मन तुला लावायचंय. म्हणून शास्त्री बुवा सांगतायत, अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा शिवाला. अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा शिवाला. तो गिरिजापती प्रसन्न शंकर, तो गिरिजापती प्रसन्न शंकर, होईल सुख कर तुला, होईल सुख कर तुला. अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा. सगळे सोय रे धनी स्वार्थाचे, सगळे सोय रे धनी स्वार्थाचे, गुलाम सगळे व्यवहाराचे. धनपत्नी सुख कुणी ना सुखाचे, धनपत्नी सुख कुणी ना सुखाचे, वैभवाच जन त्याजा, अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा शिवाला, अनन्य होऊनी भजा. का काळजी मनी संसाराची, का काळजी मनी संसाराची, भीती नसोती करी काळाची. का काळजी मनी संसाराची, का काळजी मनी संसाराची. क्या बात है. का काळजी मनी संसाराची, का काळजी मनी संसाराची, का काळजी मनी संसाराची, भीती नसोती करी काळाची. आशा ठेवुनी विज्ञानाची, आशा ठेवुनी कल्याणाची, अंतरी शिव तो भजा.
अंतरी शिव तो भजा अनन्य हो गुणी भजा शिवाला 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 अनन्य हो गुणी अनन्य हो गुणी अनन्य हो गुणी भजा. क्या बात. कीर्तनकाराचं एकच भाग्य, साथीदार जर चांगले असतील ना तर कधीच त्याच्या मागे 7.5 लागत नाही. आणि आज मला तो इतका सुंदर योग आलाय. आख्यानाला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं साथीचे आवाज ऐकायला येतोय. कारण ह्या बाकीच्या सगळ्यांना बहुतेक मला असं वाटतं माहिती असेल, पूर्वरंगात काही गाणं नसतं. गाणं कुठं असतं, आख्यानात गाणं असतं. त्यामुळे त्याच वेळेला ते बरोबर ऐकायला मिळते. साथीदारांचं कौतुक करावं तेवढंच खोटं म्हणजे कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2-3 दिवस झाले हेही काम करत नव्हतं माझं, पण काकांची साथ आणि तबल्याची साथ ऐकल्यानंतर घसा कुठे जाईल आज सांगता येत नाही. शास्त्री बुवा सांगतायत की अनन्यतेनं या भगवान शंकरांच्या चरणाशी लीन व्हा. अहो त्या मंदिरामध्ये एक शिस्त होती आणि त्या शिस्तीप्रमाणे सगळे बसलेले होते. सगळे जण प्रवचन ऐकत होते. बाहेर काही जण बसलेले होते आणि एक मुलगा दगडाला टेकून उभा होता. वास्तविक दगडाचा आणि त्याचा रंग एकच होता. दगडाचा आणि त्याचा रंग एकच होता, पण मनामध्ये त्याचा सदाशिव होता. बाकी दगड आत बसलेले होते. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्यांचा उद्धार करण्यासाठी, बाकी दगडांचा उद्धार करण्यासाठी शास्त्री बुवा प्रवचन करत होते आणि एकच सांगत होते की अनन्यतेनं भगवान शंकरांच्या चरणाशी लीन व्हा आणि या संसाराची काळजी करू नका. मनामध्ये आशा ठेवा कल्याणाची आणि अंतरी शिव तो भजा. तुमच्या मनामध्ये त्या भगवान शंकरांची उपासना नामस्मरण चालू ठेवा. अहो तो मुलगा हे सगळं ऐकतोय, डोळ्यामध्ये त्याच्या पाणी येते की मला शास्त्री बुवांना भेटायचे. मी कसं भेटू? रोज की प्रवचनाला यावं, प्रवचन ऐकावं आणि जाताना हाच विचार करावा. पण एक दिवस त्यानं मनाशी संकल्प केला की शास्त्री बुवांना भेटल्याशिवाय आज घरी जायचं नाही. आणि प्रवचन झाल्यानंतर भगवंताला नमस्कार केला शास्त्री बुवांनी आणि शास्त्री बुवा मंदिराच्या पायऱ्या उतरत होते. ही संधी साधली. संधी प्रकाश आयुष्यामध्ये निर्माण करण्याची ताकद त्याच मध्ये असते जो संधी प्रकाश लक्षात घेऊन भगवान शंकरांच्या चरणाशी लीन होतो. यानं शास्त्री बुवांना नमस्कार केला. शास्त्री बुवांनी उठवलं, अरे बाळा उठ, असा रस्त्यात नमस्कार करू नको. नाही म्हणाला, मी आत येऊ शकत नाही म्हणून बाहेर नमस्कार करतोय तुम्हाला. अरे बाळा तुझं नाव काय, तू कुठून आलास? शास्त्री बुवा रोज तुमचं प्रवचन ऐकायला येतो आणि रोज इच्छा होती की तुमची भेट घ्यावी, तुमच्याशी बोलावं. अरे कधी यायचं बाळा, पर तुझं नाव काय? आदनूर गावा माझी, आदनूर गावा माझी होता तो नंदनार काम करी. परयायातीचा परी चित्त असे नित्य कामारी. अदनूर गाव कर्नाटकातलं, ज्या गावामध्ये हा नंदनार राहायचा, परयायातीचा होता पण मनामध्ये भगवान शंकरांची नित्य उपासना करत असे. शास्त्री बुवांनी डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, बाळा तुझं कौतुक करावं तेवढं थोडं, तू रोज प्रवचनाला येऊन बसतोस, तुला काय हवंय माझ्याकडून सांग. हे ऐकल्यानंतर आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं, मला भगवान शंकरांची उपासना करायची आहे, ती कशी करू मला सांगा. कारण ज्या
ठिकाणी मी राहतो तिथं सुरापान करणारे, एकमेकांशी भांडणारे असेच लोक आहेत, पण तरी मला भगवान शंकरांची उपासना करायची कशी करू मी? शास्त्री बुवांनी त्याला सगळं सांगितलं. हे बघ, एक तर घरी दर सोमवारी मातीचं शिवलिंग करायचं. मातीचं शिवलिंग करायचं. मातीचं शिवलिंग का करायचं शास्त्री बुवा? अरे बघ, मातीचं शिवलिंग केलं ना की त्याचं विसर्जन, मान अपमान कशाचाही प्रश्न राहत नाही. तू मातीचं शिवलिंग कर आणि त्याला बिल्वपत्र अर्पण कर, तांदूळ अर्पण कर आणि जलाभिषेक कर. पण कसा करशील? फुलांनी जलाभिषेक कर. ठीक आहे म्हणाला. सोमवारचा दिवस उजाडला आणि शास्त्री बुवांनी जसं सांगितलं तसं सकाळी उठला, आपला अन्निक उरकलं आणि माती गोळा केली आणि मृत्युकेचे लिंग करी नंदनार, मृत्युकेचे लिंग करी नंदनार, मृत्युकेचे लिंग. करी नंदनार, मृत्युकेचे लिंग, मृत्युकेचे लिंग करी नंदनार. मनी उमावर ध्यात से, मनी उमावर ध्यात से, मृत्युकेचे लिंग. बिल्वपत्रे अर्पी शुभ्र कुसुम सहित, बिल्वपत्रे अर्पी शुभ्र कुसुम सहित, नमस्कार करी हस्तमस्तक ठेवी, नमस्कार करी हस्तमस्तक ठेवी, मृत्युकेचे लिंग हरी नंदनार, मृत्युकेचे लिंग हरी नंदनार, मृत्युकेचे लिंग, मृत्युकेचे लिंग, मृत्युकेचे लिंग. अहो, त्यानं मातीचं लिंग केलं आणि त्या मातीच्या लिंगावरती या भगवान शंकरांना बिल्वपत्र अर्पण केलं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. सत्व रजतम या 3 गुणांनी युक्त असणार भगवान शंकरांचे 3 नयन युक्त असणार आणि 3 जन्मांच्या पापांचा नाश करणाऱ्याची ताकद जर कोणामध्ये असेल ना, तर एक बिल्वम शिवार्पणम, एक बिल्वपत्र जरी भगवान शंकरांना वाहिलं ना तरी सुद्धा आमच्या पापांचा नाश होतो. एवढं महात्म्य या बिल्वपत्राचे. आणि फक्त बिल्वपत्र नाही तर ओले तांदूळ, पांढरे शुभ्र तांदूळ, एकही लोटा भर जल चाहे चावल बेल की पात, एकही लोटा भर जल चाहे चावल बेल की पात, भजो मन शंकर बोला. एक
ही लोटा भर जल चाहे चावल बेल की पात, चावल बेल की पात। भजो मन शंकर भोलानाथ, भजो मन शंकर भोलानाथ, भजो मन शंकर भोलानाथ। एक लोटा, एक भांड भगवान शंकरांना जलाभिषेक केला। मूठभर ओले तांदूळ, मूठभर ओले तांदूळ, एकही लोटा भर जल चाहे चावल बेल की पात। एवढंच आम्ही भगवान शंकरांना वाहिलं ना तरी सुद्धा अल्पावधीत प्रसन्न होणारा, पूर्वरंगात सांगितलं, आशुतोष ज्यांना म्हणतात ते भगवान शंकर। आणि यानं तशी उपासना केली, दर सोमवारी अशी उपासना या नंदनारानं चालू केली। काही त्या दिवशी खायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही। संध्याकाळी कामावरून येताना रानमेवा गोळा करायचा आणि त्याच्यावरती उपवास सोडायचा। पण वयाने 7-8 वर्षाचा मुलगा, त्याचा परिणाम शरीरावरती झाला आणि नंदनार आजारी पडला। खूप औषधं केली पण बरा होईना, म्हणून वडिलांना वाटलं की आपण भगवान शंकरांना नवस करावा, म्हणून त्याला देवळामध्ये आणले आणि ते हात जोडून भगवान शंकरांसमोर उभे आणि ते म्हणतायत, येई ज्वर तदा मुळी तो हटेना, चित्तात वृत्ती परिपालटेना, करशील ज्वर मुक्त मुलाशी जेव्हा, अरपीन अजबळी तुझ लागी तेव्हा। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवंता, तू ज्या दिवशी माझ्या मुलाला बरं करशील ना त्या दिवशी तुला अजबळी अर्पण करीन। अज म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये बोकड, त्याचा बळी तुला मी देईल। आणि अज या शब्दाचा अर्थ बघितला ना तर ज्याला जन्म नाही त्याचा बळी द्यायला चाललोय आपण। सद्गुरुनाथ महाराज की जय। आणि हे बोलायला आणि नंदनार बरा व्हायला एकच वेळ पडली आणि ठरल्याप्रमाणे मंदिराच्या बाहेर तो बोकड समोर घेतलाय। त्या नंदनाराला वाटलं, अरे माझ्या बरोबर खेळणारा, मी त्याच्या बरोबर खेळणारा, याला सुद्धा भगवान शंकराचं दर्शन करण्यासाठी बाबांनी आणलंय वाटतं। पण कमरेला लावलेला सुरा काढला, डोळ्याचं पातळ लवतोय ना लवतोय तेच त्याच्या मानेवरून तो सुरा केव्हा फिरला हे त्या नंदनाराला आणि त्या बोकडाला सुद्धा कळलं नाही। आईला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागला, माझा मित्र तो, त्याला असं का केलं बाबांनी? आई म्हणाली, हे बघ बाबा, याचा बळी दिलाय ना म्हणून तू बरा झालायस, म्हणून तू बरा झालायस। अस्वस्थ मन व्हायला लागलं आणि रात्री प्रवचन झाल्यानंतर शास्त्री बुवांना विचारतोय, झालेला सगळा प्रसंग सांगितला। शास्त्री बुवा म्हणतायत, अरे बळी द्यायचा असेल ना तर तो अहंकाराचा, ममतेचा बळी द्यावा, कुठल्या प्राणाचा देऊ नये। पण शास्त्री बुवा मला एक सांगा, असं का करतात? आईला प्रश्न विचारतोय। आई, अगं मी अय्यरांकडे कामाला जातो। अय्यर म्हणजे सावकार, सावकारांच्या घरी हा काम करत असे। त्यांच्याकडे देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दिला जातो आणि आपल्याकडे असं का? आई असा देव हा भिन्न कसा, आई असा देव हा भिन्न कसा, आई असा देव हा भिन्न कसा। आई, हा देव असा भिन्न कसा ग? आपण त्याला हा नैवेद्य दाखवतोय, अय्यरांकडे पंचपक्वान्नाचं जेवण जेवतो आणि आपण असा नैवेद्य दाखवतो, आपण बळी देतो त्याला। देव हा भिन्न कसा, आई असा देव हा भिन्न कसा। विश्व कल्याणाचा नित जो, विश्व कल्याणाचा नित जो, धारण करीतो बसा, आई असा
धारण करीतो बसा, आई असा देव हा भिन्न कसा, आई असा देव हा भिन्न कसा. देव हा भिन्न कसा, देव हा भिन्न कसा, देव हा भिन्न कसा, आई असा देव हा भिन्न कसा. अगं आई असं कसं? हे बघ बाबा, मला यातलं काही कळत नाही. 8ला 5 कमीत, कीर्तन लवकर संपवायचे. त्यामुळे तू शास्त्री बुवांना काय प्रश्न असतील ते विचार, ते तुला उत्तर देतील. शास्त्री बुवांनी उत्तर दिलेलं होतं. बळी द्यायचा तो अहंकाराचा, ममतेचा, वाईट गुणांचा. आणि आता वृत्ती इतक्या पालटल्या की एक सोमवार असा आला की तो भगवान शंकरांची आराधना करत असताना त्याला भास असा झाला की भगवान शंकरांनी, ऐका, भगवान शंकरांनी मस्तकावरती हात ठेवलाय त्याच्या, असं त्याला भास झाला. आणि त्या क्षणी वृत्ती पालटले. आणि मला आता भगवान शंकरांचं दर्शन घ्यायचंय म्हणून यानं धावा चालू केला. भगवान शंकरांचा धावा चालू केला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नागेंद्र हाराय तिरोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शिवाय, ओम नमः शिवाय. आणि भगवान शंकरांनी दर्शन दिलं. नमस्कार केला भगवान शंकरांना. आणि भगवान शंकरांनी विचारलं, तुला काय हवं बाळा? त्यानं सांगितलं, मला काही नको, फक्त तुमची आराधना करण्याचं इच्छा, शक्ती आणि विचार एवढंच तुम्ही मला द्या. भगवान तथास्तु म्हणाले आणि अंतर्ध्यान पावले भगवान शंकर. जिथे भगवान शंकर त्यांनी दर्शन दिलं तिथं या नंदनानं तलाव बांधला. कारण तिथं अनेक लोक येतील, त्यांना पाण्याची सोय व्हायला पाहिजे पिण्यासाठी, म्हणून तलाव बांधला. आणि एकच इच्छा मनामध्ये आता त्याच्या होती, ती म्हणजे चिदंबरमला जायचं आणि नटराजाचं दर्शन घ्यायचं. शास्त्री बुवांना विचारलं. शास्त्री बुवा म्हणाले, बाळा जरूर जा, तुझं वय आहे. कारण त्या काळी कुठं प्रवासाला जायचं म्हणल्यानंतर दिवस जास्ती लागायचे. बाळा तू नक्की जा, हे योग्य वय आहे, तू दर्शन घेऊन ये. म्हणून सावकारासमोर आलाय आणि त्यांना विनंती करतोय, मला चिदंबरमला जायचंय, मला परवानगी द्या. हे बघ बाळा, तुझं जे काही काम राहिलंय ना ते काम पूर्ण कर आणि तू गेलास तरी सुद्धा चालेल. 4-5 दिवस लागणारं काम या मुलांनी 2 दिवसात पूर्ण केलं आणि आपल्या मित्राला बरोबर घेतलं आणि चिदंबरमला जायला निघाला. चिदंबरम मध्ये पोचला आणि पोचल्यानंतर तिथे जे गुरुजी होते त्यांनी सांगितलं, कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शन मिळणार नाही. पण हा नंदनार सांगतोय, मला भगवंताचं दर्शन झालेलं आहे, मला एकदा त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेऊ द्या, नटराजाची मूर्ती डोळ्यांनी बघू द्या. ते म्हणाले, हे बघ तुला आत जायचंय ना, एक कर, अग्नी परीक्षा तुला द्यावी लागेल, ती पास झालास तर तू आतमध्ये जाऊ शकतोस, हरकत नाही म्हणाला. अहो चिता रचली, ती पेटवली, तिच्या ज्वाळा गगनाशी भिडायला लागल्या. आणि आता त्या पुजाऱ्यांनी सांगितलं
की या अग्नीमध्ये तू प्रवेश कर आणि सही सलामत बाहेर आलास ना तर मी स्वतः तुला गाभाऱ्यामध्ये दर्शन देण्यासाठी घेऊन जाईल. क्षणाचाही विचार केला नाही, क्षणाचाही विचार केला नाही. भगवान शंकरांचं नाम मनामध्ये जपतोय आणि त्या नटराजाचं डमरूचा आवाज कानामध्ये येतोय आणि लक्षात आहे की आपण जरी या अग्नीमध्ये गेलो ना तरी आपल्याला भगवंत काही येऊन देणार नाही. आणि अग्नीमध्ये प्रवेश केला, अग्नीमध्ये प्रवेश केला आणि ज्या क्षणी त्यानं अग्नीमध्ये प्रवेश केला ना त्या क्षणी सगळ्या ज्वाळा शांत झाल्या आणि तिथे नटराजानं दर्शन दिलं. नटराजानं दर्शन दिलं या नंदनाराला. सगळ्यांनी नमस्कार केला नटराजाला आणि त्या नटराजाने सांगितलं, अरे तू गाभाऱ्यात येण्याची गरज नाही, तुझी पात्रता तू इतकी मोठी करून ठेवलीस, अधिकार इतका मोठा करून ठेवलायस ना की मी तुझ्यासाठी बाहेर येतो, काळजी करू नकोस. हे सगळं या नंदनाराच्या आयुष्यामध्ये झालं आणि हा प्रसंग मोरोपंत आपल्या दिव्य दृष्टीनं बघतायत आणि त्यांच्या लक्षात असं आलं की त्या नंदनारानं काय केलं तर भवनामधला न बाजूला काढला आणि मनाला लावला आणि भगवान शंकरांना नमन केलं, स्मरण केलं, प्रार्थना केली आणि त्या भगवान शंकरांना त्यानं आपलंसं करून घेतलं आणि भगवान शंकरांनी सुद्धा त्याला आपलंसं करून घेतलं. म्हणून लहान वयामध्ये या भगवंताचं दर्शन त्याला झालं. तसं तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मोरोपंत भैरवीच्या स्वरामध्ये म्हणतात की काय कराल, एकच करा, ते म्हणजे भगवान शंकरांची आराधना करा, वैराग्य प्राप्त करून घ्या, प्रपंचामध्ये राहा पण प्रपंचात मी नाही, प्रपंच माझा नाही असं म्हणून राहा आणि या भगवान शंकरांची आराधना करून या जीवाचा उद्धार करून घ्या. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये मोरोपंत तुम्हा आम्हाला अभंगामध्ये सांगतायत आ भवन मनाला लाग मनुजा, भवन मनाला लाग मनुजा, भवन मनाला लाग मनुजा, भवन मनाला लाग. मनुजा भवन नरुचो भवन मनाला, मनुजा नरुचो भवन मनाला, मनुजा भवन मनाला लाग, मनुजा भवन मनाला लाग. भव भक्ता ते षड्रिपु भीती, भव भक्ता षड्रिपु भीती, भव भक्ता ते भव भक्ता ते षड्रिपु भीती, जेवी मयूरा नाग, मनुजा जेवी मयूरा नाग, मनुजा भवन मनाला लाग, मनुजा